जलगांव में 30 नवंबर को 2 दिवसीय राज्य स्तरीय संविधान सम्मान सम्मेलन का समारोह अत्यंत भव्य और उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। इस प्रतिष्ठित सम्मेलन को सफल बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले सामाजिक कार्यकर्ताओं का सम्मान कर उनका मनोबल बढ़ाया गया। समारोह से पूर्व ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंबोरे की विशेष मुलाकात डॉक्टर मिलिंद बागुल ने ली। मुख्य कार्यक्रम में स्वागताध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार तथा जयसिंह वाघ ने मार्गदर्शन प्रदान किया। इसके बाद डॉक्टर मिलिंद बागुल ने महत्वपूर्ण ठराव पेश किए, जिन पर सम्मेलन में सकारात्मक चर्चा हुई। कार्यक्रम की अध्यक्षता मुख्य संयोजक मुकुंद सपकाड़े ने की और अपने अध्यक्षीय भाषण में उन्होंने संविधान के मूल्यों को समाज में गहराई से स्थापित करने की आवश्यकता पर जोर दिया। पूरे कार्यक्रम का प्रभावी संचालन डॉक्टर सत्यजित साळवे ने किया। आवाज ऐकतो म्हणून ही सगळी मंडळी जी आहे, बुद्धिजीवी असेल, सगळ्या प्रकारची मंडळी जी आहे ना, हे आपोआपच भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करायला त्यांना अतिशय आवडतं आणि ते आनंदाने काम करतात। भाऊ, एक गोष्ट आपण या ठिकाणी विसरले सांगायला, ती खूप महत्त्वाची आहे की हे संविधान सन्मान संमेलन राज्यस्तरीय तर होतं, पण आता यापुढे आपण जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांवर, गावागावांमध्ये याच संविधान सन्मान संमेलन संयोजन समितीच्या वतीनं एक दिवसाचं संमेलन घेत जाऊ आणि सगळे तालुके पूर्ण झाले की मग शहरामध्ये 2 दिवसाचं मोठं राज्यस्तरीय संमेलन आपण निश्चित घेणार आहोत, असा मानस संयोजन समितीने केलाय। पहिलं आमंत्रण आम्हाला वरणगावचं येऊन गेलंय। साप हे रेषेचं प्रतीक, सळसळ, तसे संदर्भ वैदिक ग्रंथामध्ये अनेक देशाच्या अनेक धर्माच्या मध्ये साप प्रामुख्याने, सापाचे चित्र, सापाचे सांकेतिक, त्याचे विषयीच, तर तो साप पण माझ्या डोक्यात बसला। ती जी रेषा आहे वेडे वाकडे आईच्या हाताची, ही जी लहानपणची रेषा, शिवाय ती तशी ती चित्र काढत, ते नवीन आलेल्या सुना ज्या असायच्या लग्न झालेल्या, मग आमच्याकडे नाही फुईजी, बापा तुम्ही तर लय मस्त साप काढून राहिला, हा कोणता साप होय? ओ माय, तो डोम्याना होईना। ती कोळशेनी काळा रंगाने साप काढायचा। फुईजी, हा तर पांढरा फटक साप होय, मग तो चंदन शप होय ना। सापाची पण नाव होती। तो साप काय करतो हे पण ती सांगायची। ही जी शाब्दिक आहे, शिव आहे, ते आपण काय म्हणतो, ते खेड्यामध्ये नागपंचमीला मुली यायच्या, मुली येतात ना पहिलं लग्न झालं, तर ते गाणं म्हणायच्या। माझ्या गावात गोंदनाचं झाड होतं, झोका बांधायचं, 15-16 वर्षाच्या तरुण सुना असायच्या, आम्ही लहान असायचो, तर ते गाणं म्हणायचे, ते गाणं पण सांगायचे। तेही गाण्याचे स्वर, ते शब्दाचं स्वर, आणि माझं चित्र जी आहे शब्दमय, सूरमय, गतिमय, हे याला कारण ते आत्माच्या इतकं मुरलेलं आहे ते की आपोआप ते येतं। पुढे पुढे वाचन करून साहित्याचं, वेगवेगळ्या व्यासंगाचं, धर्मग्रंथ खूप 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 वाचलं म्हणजे, तर ही कला अशी वृद्धिंगत, असं शब्द माझ्याकडे आले, साहित्य माझ्याकडे आलं। धन्यवाद दादा। आजच्या सगळ्या मराठीच्या आघाडीच्या नियतकालिकांमध्ये दादांचं प्रत्येक रेखाटन जे आहे ते रेखाटन अंतर्मुख करणारं असं रेखाटन तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं, वाचायला मिळतं, जाणून घ्यायला मिळतं। दादांच्या रेषांचा विषयच मुळात उपेक्षितांचे अंतरंग आहे, आणि मी दादांना त्याच्या संदर्भातच विचारू इच्छितो की उपेक्षितांचं अंतरंग चितारताना आपल्या भावना सांगा। घरामध्ये हे संविधानमध्ये लिहिलेलं आहे, इतकी चांगला कल्पना आपण या संविधानामधला आहे। अनेक परीक्षण आमच्या मित्रांनी, माझ्यासारखा एक मायनॉरिटीचा माणूस, मला सन्मान केला माझा, ते आपण स्वागताध्यक्ष केला, माझी ती ह्याच्यात नसताना मला केला, आणि तर भगिनी इथे आल्या। मला माहिती आहे की आपण घरासारखं जेवण आम्ही देऊ शकलो नाही, पण आपण थोडासा ते त्रास सहन केला, पण हा बलिदान तुमचा वाय जाणार नाही। या क्षणामध्ये ज्या पद्धतीने मी वक्फ कायद्याबद्दल बोललो, दया बद्दल बोललो, हे सर्व प्रयोग चालू आहे। जर वक्फ कायदा तुम्ही जर समजला अमेंडेड ॲक्ट सर,
तर हा पारित झाला जर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा, मग कल तुम्हारी बारी. ते प्रयोग करतायत, कमजोर समाजावर हात ठेवला त्यांनी. आणि आर्टिकल 26 धर्माचा जो आपल्याला फ्रीडम आहे 25-26 प्रमाणे ते इथून टाकतायत. आज आमचा घेतला आणि त्यांची नजर तिरुपती बालाजीच्या सोन्याच्या त्या गाड्या बनवून आणण्याची आहे. हे लोक समजत नाही. आपण या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये एक गोष्ट शिकलो की प्रत्येक समाजाने, वंचित लोकांनी, गरीब लोकांनी, मागासलेल्या लोकांनी, दलितांनी, अल्पसंख्याकांनी आपल्या आपल्या हक्कासाठी आपली लढाई एकटे आपण नाही लढू शकतो. 2 दिवसामध्ये आपण एवढा शिकलो कि तुम्हारा भी दर्द मेरा हो, मेरा भी दर्द तुम्हारा हो. अपन एकत्र लड़े. और कुछ बोल सकते सर, लेकिन अब समय ज्यादा हो गया. वो भी अहमदाबादी एक अनपढ़ शायर है, उसने कहा है कि मुद्दत से यूं ही कच्चे मकानों पे खड़ी है, तहजीब तबाही के दहानों पे खड़ी है, और बदला सा कभी जितने जमाने का मुकद्दर, वो समाज ज्योतिषी की दुकानों पे खड़ी है. फिर क्या करना होगा? ये 2 दिन का सम्मेलन आपकी झोली में क्या डाल के जा रहा है कि तपते सहरा से सागर मधु कि तपते सहरा से गुलेतर मांगे नहीं जाते और आग की सतह से गोहर मांगे नहीं जाते. अपने हाथों को ज्योतिषी को बताने वालों, हात फैलाकर मुकद्दर नहीं मांगे जाते. आपल्याला परिश्रम करावा लागेल, एकजूट होऊन काम करावं लागेल. आपले सर्वांना जेवढे लोक आलेले आहेत, आपले पाहुणे होते, एक संविधानचा पहिला प्रयोग आपण बघा 2 दिवसामध्ये. आज महाराष्ट्रभरचे अनेक लोक इथे आले. मी नंबर घेतला, आमचे अनेक लोकांचे जे बॉर्डरवरून आले, अनेक चंद्रपूरमधून आले, आम्ही त्यांचे आता नंबर घेतले. या संविधानने हजारो लोकांना एकमेकाला जवळ आणला, एकोपा आणला. आता मी चंद्रपूरला गेलो आणि मी फोन लावला की भाऊ मी इथे आलेला आहे. त्या संविधानाच्या 2 दिवसाच्या संमेलनामध्ये आपली भेट झाली होती. लगेच आपण त्या गावामध्ये एकटे आहे असं आपल्याला वाटणार नाही. हा सर्वात मोठा आपण या देणगी या संमेलनानिमित्त घेऊन जातोय. मी काही चुका राहिला तर स्वागताच्या नात्याने माफी मानतो. आमच्याकडून काही कमी राहिली त्याचं सुद्धा माफी मानतो. धन्यवाद. जय हिंद. आपण जे म्हणतोय तो आता पोहोचला तो त्याच्या निर्मितीपासून या पद्धतीतून आपल्याला झालेला दिसत आहे. बंधू आणि भगिनींनो, संविधानावरती बोलण्यासारखं खूप आहे. या देशात मध्ये आता आपण ऐकताय की 2015 पासून संविधानाचा गौरव हा प्रामुख्याने केला जात आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे या संमेलनाच्या अनुषंगाने पण काही गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. तर पीए संगमा जे आहे, हे पीए संगमा लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी 26 जानेवारीच्या रोजी नोव्हेंबरच्या दिवशी संसदेचं 3 दिवसीय अधिवेशन स्वतंत्ररित्या बोलवलं आणि त्याच्यावरती संविधानावरती डिबेट केली, तिचा गौरव केलेला आहे. ही घटना 2008ची. परंतु आम्ही विसरून जातो आणि म्हणतो की 15 पासून संविधानाचा गौरव या देशामध्ये 2015 पासून सुरू झालेला आहे. तसं नाही आहे. तर ते पीए संगमा हे लोकसभेचे अध्यक्ष असताना त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये गौरव सुरू झालेला आहे. तो ज्या प्रमाणामध्ये झाला म्हणजे ज्याला आपण इव्हेंट म्हणतो, स्वरूप म्हणतो, तशा पद्धतीचं स्वरूप 2015 मध्ये झालेलं आहे. नाही असं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा डिबेट झाली, ती 1 दिवस झाली. परंतु त्याच्यानंतर 2015च्या नंतर त्या अनुषंगाचे काही गौरवार्थ संसदेमध्ये काही डिबेट्स झालेले आहेत. तेव्हा लक्षात घ्या की संविधानाच्या अनुषंगाने अशा काही घडामोडी घडत गेलेल्या आहेत. संविधानाला 50 वर्ष झाली. संविधानाला 50 वर्ष झाली. इथं पुनर्विलोकन करावं म्हणून एका पक्षाने त्याच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं की उद्या जर आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही या संविधानाचं पुनर्विलोकन करू, असं रायटिंगमध्ये आहे. लोकांना मतं मागितली आणि तुमच्यासाठी सांगतो की लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं, ते सत्तेवर आले
आणि ज्यावेळेस सत्तेवर आले त्यावेळेस त्यांनी संविधानाच्या पुनर्विलोकनाकरता न्यायमूर्ती व्यंकट चलैया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. या आयोगाने ठराव करत आहे. सूचक पुष्पा साळवे, अनुमोदक संध्याताई. हे सर्व ठराव बौद्ध गयाविषयी आणि वक्फ कायद्याविषयीचं जे शासनाचे धोरण आहे, हे धोरण हे त्या असंविधानिक आहे, ते अन्याय करणारे असल्याने ते रद्द करण्यात यावे असा ठराव या ठिकाणी डॉक्टर अब्दुल करीम सालार यांनी मांडलेला आहे आणि त्याला वकार शेख सरांनी अनुमोदन दिले. अच्छा, अनुमोदन मुख्य संयोजक मुकुंद भाऊ सपकाळ. आता मी विनंती करेल मुकुंद भाऊंना की 2 मिनिटात आपलं मनोगत. नाही ना, बाहेरचे लोक आलेले आहेत, त्यांच्या गाड्या आहेत, आपण दिवसभर बोलत राहू. आम्ही 2 महिन्यापासून सर बोलत क्रिमिलेअरच्या विरोधात काय हा क्रिमिलेअर लागू केले. एक प्राध्यापक संधानशिव सरांनी ठराव मांडलेला आहे की क्रिमिलेअर जे SC ST साठी लागू करण्याचं धोरण शासन आता अवलंबत आहे ते रद्द करण्यात यावं असा ठराव प्राध्यापक मुकुंद संधानशिव सर आणि त्याला महेंद्र केदार यांनी अनुमोदन दिले. बागुल सर एक मुद्दा. आता पार्टीकडे आपला प्रशिक्षणासाठी निधी असतो, परंतु 28-29 तारखेला भारतीकडून असं टेंडर निघतं की भीमा कोरेगावच्या साठी जे लोक येतात त्यांना 2 कोटी 5 कोटीचं, मागच्या वर्षी 6 कोटीचं जेवणाचं टेंडर दिलं. हे प्रशिक्षणासाठी असलेला पैसा तिथेच वापरला जावा, आपण त्यांच्या तुकड्यांवर जात नाही असं एक ठरवलं. भारतीच्या संदर्भातला एक ठराव सरांनी पुन्हा सुचवलेला आहे, त्यात मनोहर संधानशिव सरांनी, आणि त्याला आपले बापू साळवे अनुमोदक आहेत. मला लिहून द्या सर, म्हणजे याच्यात ऍड करता येईल प्लीज. हाही ठराव आपण मंजूर करा. मंचावर उपस्थित सर्व संविधान सन्मान संमेलनाचे पदाधिकारी, या 2025 साली डोक्यात आलं की केवळ रॅली काढून भागणार नाही. तसं अनेक वेळा शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये संविधानावर माझी अनेक वेळा भाषणं झालेली आहेत. करीम सालार सरांनी स्वतः कॉलेजमध्ये त्यांच्या माझी भाषणं ठेवलेली होती. परंतु ह्या वर्षी आपण केवळ सन्मान रॅली काढून, गौरव रॅली काढून भागणार नाही, तर आपण ते संमेलन घ्यावं. त्या संमेलनाची पहिली मीटिंग 16 ऑगस्टला आम्ही जळगावच्या विश्रामगृहात घेतली. आणि अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की एवढं मोठं 2 दिवसाचं संमेलन, खर्च साधारणतः 15 ते 20 लाखापर्यंत येईल, एवढा पैसा कुठून उभा करणार. परंतु मी कार्यकर्त्यांना उभारी दिली की अजिबात घाबरू नका पैशाच्या बाबतीत. पैशाचं टेन्शन, पैशाची काळजी घेऊ नका. आपल्याला जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा उभा करण्याची जबाबदारी मी घेतो. आपण कामाला लागेल आणि ती जबाबदारी मी घेतली पैसे उभे करण्याची, आणि आम्ही कामाला लागलो. प्रचंड प्रमाणात केवळ बौद्ध समाजाच्याच लोकांनी नाही, तर मुस्लिम, ओबीसी, आदिवासी असंख्य नागरिकांनी या संविधान संमेलनासाठी देणग्या दिलेल्या आहेत. त्याच्या हिशेबाची मीटिंग आपण घेऊच. या सर्व देणगीदारांचं मी नम्रपणाने आभारी आहे. त्यांनी अशाच प्रकारे जर आम्हाला सहकार्य केलं, मित्रांनो, मी नेहमी सांगतो की मी माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपये जर खर्च करू शकत असेल, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत असेल, मुलांच्या आरोग्यावर, कुटुंबाच्या आरोग्यावर खर्च करत असेल, पण त्या संविधानानं माझं जीवन सुंदर केलं.
त्या संविधानाला जगवण्यासाठी मी पैसे का खर्च करू नये हा खरा प्रश्न आहे. प्रत्येकाने स्वतःचं ऑडिट केलं पाहिजे की मला संविधानामुळे जर नोकरी मिळाली असेल, SC, ST, OBC लोकांना रिझर्वेशनची तरतूद, तुम्ही महान जातीत जन्माला आलात म्हणून रिझर्वेशन मिळालं, तुम्ही मातंग जातीत जन्माला आलात म्हणून रिझर्वेशन मिळालं, तुम्ही चर्मकार जातीमध्ये जन्माला आलात म्हणून रिझर्वेशन मिळालं, तुम्ही आदिवासी जातीमध्ये जन्माला आलात म्हणून रिझर्वेशन मिळालं, तुम्ही OBC जातीमध्ये जन्माला आलात म्हणून रिझर्वेशन मिळालं. हे लक्षात घ्या. जर तुम्ही या जाती समूहामध्ये जन्माला आले नसते तर संविधानाने तुम्हाला आरक्षण दिलं असतं का, हा खरा प्रश्न. आणि मग आरक्षणामुळे मी जर, रिझर्वेशनमुळे जर माझा समाज क्लास 1 अधिकाऱ्यापासून तर क्लास 4 अधिकाऱ्यापर्यंत त्याला नोकऱ्या मिळत असतील, त्याला शिक्षण